नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या ओल्या खोबऱ्याचा किस, गव्हाची कणिक, 2 टेबलस्पून तूप, गूळ 5 ते 6 टेबलस्पून, 2 टेबलस्पून रवा. सर्वात अगोदर आपण एका कढईमध्ये तूप आपलं गरम करणार आहे. तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण रवा घालणार आहे. रव्याला थोडा लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं. वरून गूळ घालायचा आणि सतत हलवत राहायचंय. गूळ अगदी व्यवस्थित वितळला पाहिजे आपल्या खोबऱ्याबरोबर. इथं आपलं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण गव्हाची जी कणिक घेतलेली आहे त्याची मोठी चपाती करून घेतलेली आहे आणि एका डब्याच्या झाकणाने मी त्याच्या छोट्या छोट्या चपात्या बनवून घेणार आहे. अशा आपण कट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपलं सारण घालून घ्यायचं आणि मोदकाचा आकार द्यायचा. मोदक आपले बनवून तयार झालेले. आता आपण उकडीचे चाळण घेतलेली आहे, त्याला तेल लावून घ्यायचे. खाली पातेल्यात मी पाणी ठेवलेले आहे आणि आपले मोदक आपण उकडायला ठेवणार आहे. वरून झाकण घालायचं. एक 10 ते 15 मिनटं आपले मोदक चांगले उकडू द्यायचे. तर तयार आहेत आपले गोड असे उकडीचे मोदक. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.